महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर के वालूज MIDC क्षेत्र में एक कुख्यात अपराधी अमोल खोतकर को पुलिस ने आधी रात को मुठभेड़ में मार गिराया। पुलिस के अनुसार अमोल खोतकर पर हत्या, लूट और फिरौती के कई मामले दर्ज थे। हाल ही में उसने एक व्यापारी लड्डा के घर पर डकैती की योजना बनाई थी, जिसमें उसने हथियारों से लैस होकर हमला किया था। इस डकैती मामले में मुख्य आरोपी के रूप में उसकी पहचान हुई। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि खोतकर एक सुनसान इलाके में छुपा है। जब पुलिस वहां पहुंची तो खोतकर ने फायरिंग शुरू कर दी। जवाबी कार्रवाई में वे घायल हो गया और अस्पताल ले जाते समय उसकी मौत हो गई। डकैती प्रकरण में अन्य आरोपियों की तलाश जारी है। इन्फॉर्मेशन होत्या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये, तसेच काही टेक्निकल अनालिसिस आहे। त्याचबरोबर जे सीसीटीव्ही फुटेज आहे, जवळपास 350च्या वर सीसीटीव्ही फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपासलेलं होतं आणि अनुषंगाने 6 आरोपी जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते। त्याच्यापैकी 5 आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते। 6वा जो आरोपी आहे जो काल छत्रपती संभाजीनगर मध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती। आमची काही टीम बीडला होत्या, काही जालन्याला होत्या, इतर ठिकाणी पण होतात। त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे API त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते। आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सरेंडर झाले नाही, परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे, ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे, अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। त्याच्याबरोबरती त्याची गर्लफ्रेंड पण होती, आफिसा उर्फ खुशी नावाची, ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती। आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर